इंडियामध्ये मान्सून म्हणलं, तर आपला विचार सगळा असा रोमॅन्सकडे जातो. छान ढग, पाऊस पडतायत आणि डोळ्यावरती आणि गालावरती असं एक गारवा आहे आणि आपण पार्टनरबरोबर मस्तपैकी मान्सून लाँग ड्राईव्हवरती गेलोय. तिकडे भुट्टा खातोय, भजी खातोय, चहा पितोय. पण नेहमी पाऊस असा वॉर्म आणि लव्हली नसतोच. हा आपण ट्रॉपिकल मान्सूनबद्दल बोलतोय. काही ठिकाणी खूप थंड पण असतो आणि एकदम जीवघेणा पाऊस पण असतो. तिथे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. पण मग मान्सूनमध्ये रोमॅन्स कसा वाढवायचा? गप्पा मारूया आज. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य, ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं, ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी व्ही फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकॉलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साउंड्स ग्रेट. पावसाळा एकदम मौसममध्ये सुरू झाला आहे आणि तसा तो होणं यंदा आवश्यकही आहे. तर मान्सूनचं आणि रोमांसचं खूप जवळचं नातं आहे, तुम्ही म्हणलात तसं. त्यामुळेच कपल्सनं या संधीचा सदुपयोग करत सहजीवन नव्यानं कसं फुलवायचं, याविषयी आपण गप्पा मारायच्यात मॅडम. सो लग्न व्हायच्या आधीपर्यंत रोमॅन्टिक वाटणारा मान्सून हा बऱ्याच कपल्सना लग्नानंतर वैतागवाडी वाटू लागतो का? तुमचा एक्सपिरियन्स, तुमच्याकडे येणारे कपल्स, तुम्ही काय सांगाल? कुठलीही गोष्ट लग्नानंतर वैतागाचं कारण होऊ शकते, जे आधी खूप रोमॅन्टिक होते. फॉर एक्झाम्पल कोणातरीचा आवाज. तर ते मला आठवतंय लहानपणी आमच्या 10th स्टँडर्डमध्ये एक पाद्री आले होते शाळेमध्ये. आम्हाला सेक्शुॲलिटी आणि सेक्स एज्युकेशन द्यायला. आमचं गर्ल्स स्कूल होतं. तर ते एका मुलीचं वर्णन करत होती, की कसं ती त्या मुलाच्या प्रेमात पडली होती. म्हणे त्याचे केस इतके छान आहेत. अगदी त्याच्या केसामध्ये लाटा आल्यासारखं आहे. तर ते तेव्हा जोकिंगली म्हणाले होते, "हां, याच लाटांमुळे तुला नंतर सी सिकनेस होईल." तर कुठली मान्सून असो, कोणातरीचे अपीअरन्स असो, त्यांची किसिंग टेक्निक असो, त्याचे हात लावायची टेक्निक असो, तर लग्नानंतर वैतागायला खूप कारणं असतात. जे कपल्स असतात त्यांनी ठरवायचं असतं, की आपण कशामुळे नाही वैतागणार आहोत आणि कुठल्या गोष्टीला आपण रोमॅन्स म्हणून जास्त एंटरटेन करणार आहोत आणि पाऊस आणि मान्सून हे एक ट्रिगर असू शकतं. रोमॅन्स वाढवायचं, इंटिमेसी वाढवायचं, कम्युनिकेशन वाढवायचं एक ट्रिगर असू शकतं. कंपॅनियनशिप वाढवायचं. कारण की बहुतेक वेळेला कपल्सना लग्न झाल्यानंतर इतके ऑक्युपेशन्स असतात, की ते इंटिमेसीसाठी म्हणजे फिजिकल इंटिमेसी, नॉन सेक्शुअल इंटिमेसीसाठी वेळच काढत नाहीत. हं. एक्सपिरियन्सेस जमा करण्यासाठी, मेमरीज जमा करण्याचा जो इन्व्हेस्टमेंट असतं, ते खूप महत्त्वाचं असतं. कारण आपलं आयुष्य शेवटी आपल्या मेमरीजनीच बनलेलं असतं. तर मान्सून, ते ढग, त्या पावसाचं जे फीलिंग असतं, भिजल्याचं जे फीलिंग असतं, कोणातरी बरोबर केलेलं जी मेमरी असते, ती खूप वेगळी असते. आणि त्या प्लेजरमध्ये जी जे आपण इन्व्हेस्ट करतो, मीनिंग देतो त्या प्लेजरला, ती त्या रिलेशनशिपशिपला बांधणारं एक कारण होऊ शकतं. तर वेळ काढून एस्पेशली आता पावसाळ्यात आपण सणांचं कारण काढू शकतो. पण पावसाळ्याचं म्हणजे एका दृष्टीने आपण नेचरमध्ये जात असतो. आपण एक अनप्रेडिक्टेबिलिटी असते नेचरला. एक अनसर्टन्टी असते. आपण जेव्हा कधी आपण फॉर एक्झाम्पल घाटात गेलो, आपण धबधब्यात भिजायचं का नाही भिजायचं? हे एक अनसर्टन्टी असू शकते. एक्साइटमेंट येऊ शकते त्याच्यामुळे. मग भिजल्यानंतर कपडे ओले झाले आणि ते घासले आणि त्याचा त्रास झाला, ह्याचा आपण विचार नाही करत. आपण धबधब्याचा रोमॅन्स, त्याच्यामध्ये भिजायचं रोमॅन्स, मग कपडे अंगाला कसे चिकटतात, मग त्याला मग जी थंडी वाजते, मग थंडीमध्ये जवळ यायचा जो रोमॅन्स असतो. ह्या गोष्टीला जेव्हा आपण आठवतो, तेव्हा त्या मेमरीज त्या रिलेशनशिपला पुढे नेण्यामध्ये मदत करतात आणि त्या मेमरीजमुळे जे कन्व्हर्सेशन ट्रिगर होतं, त्याच्यामुळे ते रिलेशनशिप अजून बिल्ड होऊ शकतं, स्ट्राँग होऊ शकतं. त्यामुळे हा जो
टाईम आहे नेचरचा नेहमी उपयोग करावा. हा जो रोमॅन्टिक टाईम आहे पावसाचा, भजी खायचा, भुट्टा खायचा, कुठेतरी घाटात जायचा, ढग बघायचा, हिरवळ बघायचा, तर तो मिस करू नये. कारण काय ते जे मेमरीज आपण क्रिएट करत असतो, ते ज्या वेळेला आपलं रिलेशनशिप थोडंसं ड्राय असतं किंवा बोरिंग असतं, तर त्या मेमरीज आपल्या खूप उपयोगी पडतात. ते रिलेशनशिप परत रुळावरती आणायला, एक कन्व्हर्सेशन बिल्ड करायला, एक जॉइंट आठवणी ज्या असतात, प्लेजरेबल आठवणी असतात, त्याला अँकर करण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. एस्पेशली माझ्याकडे काही पेशंट्स येतात ना, ते म्हणतात, की आम्ही आता ऑर्गॅझमिक कसं होऊ? तर हा जो एक्सपिरियन्स असतो, हा पण एक ऑर्गॅझमिक प्लॅटफॉर्म होऊ शकतो, की जिथे आपण अशा रोजच्या मंडेन वातावरणाच्या बाहेर असतो आणि नेचरमध्ये ते सेन्शुॲलिटी किंवा सेक्शुॲलिटी ट्रिगर झालेली असते. त्या आठवणीवरती पण पुढचं सेक्शुअल इंटरॅक्शन इम्प्रूव्ह करता येतं. तर जेव्हा सेक्स थेरपीमध्ये माझ्याकडे क्लायंट्स येतात, तेव्हा मी त्यांना अशा मेमरीजचं बँक बनवायला सांगते, की जे ते आठवून त्यांची सेन्शुॲलिटी आणि सेक्शुॲलिटी परत ट्रिगर करू शकतात आणि ज्या एरवीच्या वातावरणामधले जे निगेटिव्ह ट्रिगर्स असतात, त्याला ते ओव्हरराईड करू शकतात. राइट. तुम्ही पावसात सोबत भिजण्याचा उल्लेख केला. त्याच्यावरनं मला कॉलेजमध्ये असताना वाचलेली एक कविता आठवते. हे 4 ओळीच आहे, की लहानपणीचा पाऊस पाण्यात होड्या सोडण्याचा आणि तरुणपणीचा खरं तर जोडीने भिजण्याचा. तर ते जोडीने भिजणं हे खूप महत्त्वाचं आहे असं दिसतंय. तर आउटडोअर गोष्टींचा आपण विचार केला. तर सुरुवातीच्या प्रश्नात मी जे म्हटलं, की वैतागवाडी का वाटतो? कारण वीकेंड्सना कधीही बाहेर पडलो आपण पावसाळ्यात, तरी पुण्या-मुंबईत जर तुम्ही असाल, तर तुम्ही 2 तास आधी ट्रॅफिकमध्येच अडकता आणि त्याच्यात सगळा रोमान्स हा वाहून जातो. तर याच्यावर ओव्हरकम कसं करायचं आणि याच्यातनं वे आउट्स कसे काढायचे? मी म्हणेन ॲक्चुअली आपण त्या गोष्टीकडे कसं बघतो ह्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. म्हणजे हे असम्पशनच चुकीचं आहे, की आपण वीकेंडला बाहेर पडतो म्हणून जग आपल्यासाठी सुसह्य असेल. तर आपलं जर असम्पशन असं असलं, की हो अडथळे खूप असणार, पण त्या अडथळ्यांना वाचून आपण रोमॅन्स करणार आहोत किंवा त्या ची मदत घेऊन आपण जास्त रोमॅन्टिक होणार आहोत किंवा आपण बाकी कुठल्या गोष्टींना आपल्या रोमॅन्समध्ये किंवा आपल्या कपल इंटरॅक्शनमध्ये येऊ देणार नाही आहोत. तर धो-धो पडणाऱ्या पावसाच्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेले प्रियकर आणि प्रेयसींमध्ये काय-काय होऊ शकतं? ह्याची पॉसिबिलिटीज कवींना तर खूप चांगली माहिती आहे. पण आपणही काढू शकतो, की त्याच्यामध्ये कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे कन्व्हर्सेशन्स होऊ शकतात. गाणी होऊ शकतात, गाणी ट्रिगर होऊ शकतात, टच होऊ शकतं. तर कुठलीही परिस्थिती आहे, ती आपल्या बेनिफिटला कशी कन्व्हर्ट करायची, हे आपण ठरवूनच करतो. तर ते कपल्समध्ये कम्युनिकेशन किती चांगलं आहे, ह्याच्यावरनं ठरू शकते, की ते 2 व्यक्ती गाडीमध्ये जेव्हा अडकलेले असतात, एकमेकांच्या बरोबर 2-2, 3-3 तास ट्रॅफिक जॅममध्ये, तर ते त्या गोष्टीला लूक फॉरवर्ड टू करतात का त्या गोष्टीला हेट्रेड म्हणून बघतात, की "अरे जाऊ दे ह्याच्याबरोबर अजून 4 तास काढायचे. बापरे! कशाला?" मग हे बाउंडरी सेटिंग आपण एका एपिसोडमध्ये हो. बोललो ना, हे तितकंच महत्त्वाचं ठरतं. जेव्हा आपल्याला नको म्हणायचं असतं, तेव्हा आपण हो म्हणतो. हं, हं. मग अनरिझॉल्व्ड एक्स्पेक्टेशन्समध्ये रिझेंटमेंट असते, राग असतो, तिरस्कार असतो. मग तो त्या रिलेशनशिपला किंवा त्या ट्रॅफिक जॅमला असह्य करतो. तर त्या ट्रॅफिक जॅमला, त्या धो-धो पडणाऱ्या पावसाला, त्या ट्रॅपला, ते कपडे भिजलेले असतात, त्याचं जे घर्षण होतं किंवा त्याच्यामुळे जो त्रास होतो, त्याला पण प्लेजरेबल करण्याचा जो ॲटिट्यूड असतो, तो कपल्सनी कल्टिव्हेट करावा लागतो. आणि तो अचानक पाऊस पडल्यावरती होत नाही, तर तो एव्हरीडे रिलेशनशिपमध्ये कल्टिव्हेट करणं महत्त्वाचं असतं. कारण की ती एक सवय असते. रोज उठून आणि मी हे माझ्या काही मैत्रिणींच्या ना बघून जो अनुभव आलाय त्याच्यावरनं सांगते. रोज उठून जर तुमच्या दिवसाची सुरुवात तुमच्या पोरांवरती आरडाओरडा करण्याने सुरू होत असली, की "काय रे उठत का नाही? हे का नाही? हे ते नाही. इडियट, शट अप." म्हणजे हे ते तुझे केस तर ही जी सवय झालेली आहे बोलायची किंवा वागायची, ही अचानक पाऊस पडला म्हणून बदलणार नाहीये तुमच्या पार्टनरबरोबर. राइट. तर तुमच्या मनाची वळण तुम्ही कशी करता, तुमची ॲटिट्यूड काय आहे जीवनातली, तीच ॲटिट्यूड तुम्ही बरोबर घेऊन जाणार आहात. पाऊस पडला काय? जोरात पडला काय? हलका पडला काय? रोमॅन्टिक असला काय? चिखलेचा असला काय? चिखल पण तितकीच रोमॅन्टिक असू शकते. जे कपल्स रोमॅन्समध्ये आहेत, प्रेमात आहेत, चिखलही तितकाच रोमॅन्टिक असतो. तर हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, की रोमॅन्स तुमच्यामध्ये आहे. पावसात
आहे का नाही ही वेगळी बाब आहे. ते पोएट्स सांगतील आपल्याला. पण ॲक्चुअली रोमॅन्स त्या इंडिव्हिज्युअलच्या ॲटिट्यूडवरनं सुरू होतो. त्या घरच्या ॲटिट्यूडवरनं सुरू होतो, की तुम्ही रोजचं जे आयुष्य आहे ते किती रोमॅन्समध्ये, किती रोमॅन्टिक पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्याकडे बघता. खरं आहे. तुम्ही म्हणता तो ॲटिट्यूड खूप महत्त्वाचा आहे आणि ट्रॅफिक जॅममध्ये जरी अडकलो, म्हणजे महाबळेश्वरला जायला पुण्यावरून जरी 5 तास लागले, तरी 5 तास आपण सोबत आहोत दोघं जण, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. असा जर विचार केला पॉझिटिव्ह, तर नक्कीच ते ट्रॅफिक जामही सुसह्य होऊ शकतं. सो पुढचा विचार येतो, की दरवेळेला बाहेर पडणं हाच उपाय असू शकत नाही. पण पाऊस पडतोय तर घरात बसून खिडकीतनं बघतोय पाऊस गॅलरीतनं, हे पण रोमॅन्टिक असू शकतं. तर इनडोअर गोष्टींचा विचार करता काय-काय गोष्टी सोबत करता येऊ शकतात? खूप आहेत. काही कपल्स कसे असतात, की इनडोअर आपण आता अडकलोय, असा हं, हं. शब्द वापरतात किंवा हा ट्रॅप आहे, हं. की मला पळून जाता येत नाही. तर 2 गोष्टी आहेत. नंबर 1 आपण बोलूया, की काय-काय करू शकतात आणि नंबर 2 बोलूयात, की का? व्हाय? स्टार्ट विथ व्हाय? सो फर्स्ट स्टेप आहे, की हां, आपण अस्युम करूया, की ह्या कपलना काही प्रॉब्लेम नाहीये एकत्र राहण्यामध्ये किंवा रिलेशनशिप चांगली आहे. तर ते काय-काय करू शकतात अजून रिलेशनशिपला फुल व्हायला? आपण एक मसाजवरती केलेलाच आहे. तर मसाजसाठी टाईम काढणं. गेम्स आहेत बरेचसे आता. एस्थे पेरेलचा एक गेम आहे. एक मोनोगॅमी म्हणून गेम आहे. एक इरोटिक चेस म्हणून गेम आहे. कार्ड गेम्स आहेत. मग व्हर्बल गेम्स आहेत. मग सेक्स डम शराड्स आहेत. असे खूप सगळे गेम्स आहेत जे कपल्स जर त्यांना म्हणजे मुलांना सांभाळायची वेळ आली नाही, मुलं शाळेत आहेत किंवा आजी-आजोबांकडे जर ते कपल एकटे असले, प्रायव्हसी असली, तर इरोटिक गेम्स खेळायची एक आहे. मग बुक रीडिंग आहे. बऱ्याच वेळेला माझ्याकडे असे कपल्स येतात, की "नाही, नाही, मला वाचायला नाही आवडत. मला बुक रीडिंग सांगू नका." पण मग जेव्हा ते लिटरेचर वाचायला सुरुवात करतात किंवा कोणीतरी त्यांना स्टोरी वाचून दाखवत असते, तेव्हा मग ते एंगेज होतात. त्यांना हं. आवडतं, की "अरे, असं रीडिंग कोणी सांगितलंच नव्हतं करायला. मला अभ्यासाचं रीडिंग आवडत नाही. मला पुस्तक अभ्यास करायला देऊ नका." हं. पण एरोटिका एक वेगळा जॉनर आहे, जो एक्सप्लोर करायला हरकत नाही कपल्सना आणि शॉर्ट स्टोरीज एरोटिका असे खूप आहेत. बऱ्याच प्रकारचे बुक्स आहेत, वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये आहेत आणि अगदी म्हणजे उर्दूच असायला पाहिजे असं नाही. पण हिंदी आपल्याकडे खूप चांगले-चांगले ऑथर्स आहेत. मराठी पण खूप ऑथर्स आहेत, जे रोमॅन्टिक एरोटिका लिहितात, शॉर्ट स्टोरीजमध्ये. तर अशा शॉर्ट स्टोरीज एकमेकांना सांगणं आणि इट डझंट हॅव टू बी ऑल डे. एक 10-15 मिनिटाची स्टोरी ऐकली तरी मूड वेगळा बनू शकतो. किंवा मग मूव्हीज आहेत, सीरीज आहेत, जे सॉफ्ट पॉर्न किंवा सॉफ्ट एरोटिका आहे. इट डझंट हॅव टू बी हार्ड पॉर्न. इट कॅन बी सॉफ्ट सॉफ्ट एरोटिका, रोमॅन्स आहे. बऱ्याच वेळेला असे काही मूव्हीज आहेत, ज्याचं आपण मूव्हीजचं बँक बनवू शकतो, की जे आपल्यासाठी जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते डिस्कस करणारे आहेत. फॉर एक्झाम्पल जसं हे आहे, की कपल इंटरॅक्शनमध्ये काय-काय करता येतं. मग रिलेशनशिप्स कसे हँडल करता येतात. सीरियस नाही, पण कॉमेडीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा. ॲडम सँडलरचे बरेच काही इंग्लिश जर आपण हॉलिवूड फिल्म्स म्हणले, तर ॲडम सँडलरचे काही आहेत, बेन स्टिलरचे काही आहेत. तर असे खूप मूव्हीज आहेत, ज्याच्यामध्ये लव्ह, रोमॅन्स पण आहे आणि अगदी कॉमेडीच्या हसत-खेळत रिलेशनशिप्स कसे मॅनेज करायचे किंवा कसे नाही मॅनेज करायचे ह्याचे पण टिप्स असतात. सो ह्या सगळ्या गोष्टींचा ॲक्सेस आहे. मग आर्ट एंड क्राफ्ट आहे. म्हणजे ज्या कपल्सनी पूर्वी मे बी कधी एकमेकांची क्रिएटिव्ह साइड एक्सप्लोर नाही केलेली एकत्र. तर मला माहिती आहे माझ्या आई-वडिलांच्या एक्सपिरियन्सवरनं, की त्यांचं दोघांचं प्रेम ॲक्चुअली आर्ट आणि पेंटिंगवरती इतकं होतं, त्याच्यामुळे अजून त्यांचं रिलेशनशिप छान झालं. वाह! तर माझ्या आईला वॉटर कलर्स आणि लँडस्केप्स खूप आवडतात. माझ्या वडिलांना ऑइल पेंटिंग आणि पोर्ट्रेट्स खूप आवडतात. ते ते त्यांचे करायचे किंवा माझ्या वडिलांना पेन स्केचिंग लँडस्केप्सचं खूप आवडायचं. तर खूप वेळा मी बघितलं आई-वडिलांना वॉकला जाताना किंवा जर एकत्र बसले असले, ते एकच पेंटिंग घेतात आणि ते त्यांच्या स्टाईलमध्ये ते ड्रॉ करून एकमेकांशी शेअर करतात. माहिती हं. आहे मला हे खूप आवडलं, मला ते खूप आवडलं. ते इतक्या स्पॉन्टेनियसली त्यांचं एकमेकांवरचं जे प्रेम असायचं ते सॉलिडिफाय झालेलं आहे आर्ट आणि क्राफ्टच्या थ्रू, की डेफिनेटली हे एक करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे मला आठवतंय मी खूप लहान असताना रात्री-रात्री आई-वडील जागून बाटिक करायचे. तेव्हा बाटिक जस्ट आलं होतं मार्केटमध्ये. हं, हं. तर माझे बाबा आईला मदत करायचे. ते वॅक्सचं, मग ते पातेलं, मग वॅक्स गरम करणं, मग ती जी बादली आणून देणं, त्याच्यावरती आई कागदावरती ड्रॉइंग करायची. माझ्या बाबांचं हे ड्रॉइंग खूप छान असायचं, मॅग्निफाय करायचं. तर ते मोठ्या कापडावरची जे ड्रॉइंग प्रपोर्शनेटली काढायचं असलं ते बाबा करायचे.
मग त्याचं जे वॅक्स आउटलाइनिंग असायचं मग ते करून द्यायचे आईला. मग जे डायिंगचं काम असायचं ते आई करायची. मग ते वॉशिंगचं काम असायचं ते बाबा करायचे. तशी जी शेअर्ड आर्ट आणि क्राफ्ट असते त्याच्यामुळे सुद्धा बॉन्डिंग खूप छान वाढतं. मग काही असतात, काही प्रोजेक्ट्स असतात. फॉर एक्झाम्पल ज्या कपल्सना डी-आय-वाय खूप आवडतं. मग एकत्र फॉर एक्झाम्पल एक कुठलंतरी शेल्फ बनवलं किंवा शू कॅबिनेट बनवलं किंवा काहीतरी गिफ्ट बनवले किंवा काहीतरी प्रोजेक्ट बनवला एकत्र करायचा. तर त्या गोष्टीमध्ये सुद्धा बॉन्डिंग होऊ शकते. हो, आपण एकत्र हे करूया. आणि जरुरी नाही की ती क्रिएटिव्हच असावी. फॉर एक्झाम्पल एकदा मी बघितलं होतं माझ्या भावानी आणि त्यांच्या बायकोचं ते एअरफोर्समध्ये असेल कायम त्यांची बदली होत असते. ते एकत्र घराला पॅकिंग करणं पण एक बॉन्डिंग ॲक्टिव्हिटी होऊ शकते. हं, सो इट डझंट हॅव टू बी की ती ॲक्टिव्हिटी रोमॅन्टिक आहे. पण तुम्ही त्या ॲक्टिव्हिटीला तुमचं रोमॅन्स किती आणता. राइट. तर बरोबर असताना जे तुमचं एकमेकांचं इंटरॅक्शन असतं ते किती लव्हिंग आहे. त्याच्यामधले जे कॉन्व्हर्सेशन्स आहेत ते किती अपलिफ्टिंग आहेत, किती कॉम्प्लिमेंटरी आहे. त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड किती आहे, त्याच्यामध्ये सॉफ्टनेस किती आहे. ह्याच्यावरती पण अवलंबून होतं की एव्हरीडे मंडेन ॲक्टिव्हिटी किती प्रेमळ आणि किती अपलिफ्टिंग होऊ शकते. शेवटी हे खूप महत्त्वाचं आहे की रिलेशनशिप ही बँकेसारखी असते. तुम्ही रोज त्याच्यामध्ये काय डिपॉझिट करत असता त्याच्यावरती अवलंबून असतं की तुम्ही काय विथड्रॉ करू शकता. करेक्ट. आणि गॉटमन इन्स्टिट्यूटच्या रिसर्चवरनं आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह टू निगेटिव्हचा जो रेशिओ आहे तो रिलेशनशिपमध्ये कमीत कमी 5:1 असावा लागतो. म्हणजे आपण आपल्या पार्टनरला क्रिटिसाइज करणार असलो किंवा काहीतरी खोट काढणार असलो, चूक काढणार असलो, तर त्याच्या आधी जोपर्यंत आपण 5 पॉझिटिव्हज डिपॉझिट केलेले नसतात, तोपर्यंत त्या एका निगेटिव्हचा जो परिणाम असतो, तो सॉफ्ट नाही होत. हं, हं. म्हणून म्हणतात ना काही पण, "काय हिला काय आयुष्यातलं सगळं निगेटिव्ह आठवतं." का? कारण की तिच्या आयुष्यामधला जो रेशिओ आहे पॉझिटिव्हचा निगेटिव्हचा, तो तो बॅलन्सच नाही झालेला हं. 5:1. बहुतेक लोकं 1:1 करतात. मी म्हटलं ना एकदा कॉम्प्लिमेंट केलं ना, मग आता तुला काय झालं? सांगितलं ना तुला छान झाली म्हणून भाजी. हं. नाही. मग ते "हां, ताट किती छान, इतकं मस्त आहे. लग्नातच पाहिलं होतं मी पहिल्यांदा. वाह! काय चटणी स्पेशल आहे." मग डेलिबरेटली तुम्ही 5 वेगवेगळ्या पद्धतीने कॉम्प्लिमेंट केलं, तर तुम्ही म्हणू शकता, "आज थोडंसं मीठ कमी पडलं बरं का." राइट. सो तुम्ही आधी ज्या ॲक्टिव्हिटीज सांगितल्या तर थोडक्यात कुठल्याही ॲक्टिव्हिटीज करा, त्या क्रिएटिव्ह असो, नॉन क्रिएटिव्ह असो. फक्त दोघंही एका रूममध्ये बसलेत आणि दोघांच्या हातात स्मार्टफोन आणि ते रील्स सतत बघत बसलाय, असं थोडक्यात करू नका पावसाळा आहे म्हणून. ते कारण तर खूप हेच खूप म्हणजे स्क्रीन टाईमच सगळा येस. तुमचा सुट्टीचा दिवस असो किंवा येस. सगळाच वेळ हल्ली खाऊन टाकतोय. सायबर विडो आणि सायबर विडोवर ते तर म्हणजे कपल्स गिल्टी आहेतच, पण कपल्स जे करतात ते मुलं बघत असतात. हं, मग सगळेच आपापल्या स्मार्टफोन्समध्ये अडकलेले आहे. म्हणजे ॲक्चुअली कंपनी नाहीये, इंटरॅक्शन नाहीये, मेमरी बिल्डिंग नाहीये, कन्व्हर्सेशन नाहीये. तर ते त्या रिलेशनशिपचं पॅटर्न तसं असलं, तर ते रिलेशनशिप नाहीये. राइट. सो ट्रू. म्हणजे थोडक्यात तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनपेक्षा तुमचा पार्टनर हा जास्त इंटरेस्टिंग आहे असं तुम्हाला मनापासून वाटलं पाहिजे. तर तुम्ही त्याच्याशी इंटरॅक्ट करू शकाल, कम्युनिकेट करू शकाल. आपण एक एपिसोड ॲडिक्शन्सवरती केला होता. राइट. आणि ॲक्चुअली ॲडिक्शन्सचं मूळ कारण आहे लॉस ऑफ कनेक्शन. हं. आपण ते कनेक्शन स्क्रीनमध्ये शोधत असतो किंवा ॲडिक्टिव्ह ड्रग्जमध्ये किंवा अल्कोहलमध्ये किंवा स्मोकिंगमध्ये किंवा ईटिंगमध्ये किंवा चॉकलेटमध्ये शोधत असतो. ते कनेक्शन ॲक्चुअली एका व्यक्तीबरोबर होणं महत्त्वाचं आहे आणि ते कनेक्शनची सुरुवात ॲक्चुअली अप्रिसिएशन आणि ग्रॅटिट्यूडनी होते. वाह! त्याच्याशिवाय त्या व्यक्तीचं किंवा तुमचं हृदय फुलायचं जे आपण म्हणतो ना, ओपनिंग ऑफ द हार्ट ते घडत नसतं. जोपर्यंत आपण पर्सीव्ह करत नाही, की समोरचा व्यक्ती आपल्याला जज करणार नाही. आपल्याकडे आपल्याला घालून पाडून बोलणार नाही. आपल्यामध्ये फक्त चुका शोधणार नाही. तोपर्यंत आपण वल्नरेबल व्हायची तयारी ठेवत नाही. आपण आपले जे आतले जे लाँगिंग्ज असतात किंवा ड्रीम्स असतात किंवा डिझायर्स असतात, ते इतक्या ओपनली बोलायची तयारी ठेवत नाही. तर मान्सून आणि घरामध्ये अडकणं हे एक ब्लेसिंग असू शकतं. सरळ मी म्हणेन, की एक रिसेंटली एक कपल आले होते माझ्याकडे. अशाच कुठल्यातरी कारणामुळे ते घरी अडकले होते. आय थिंक त्याचं ऑपरेशन झालं होतं, त्यामुळे त्याला वर्क फ्रॉम होम करावं लागत होतं. पोस्ट ऑपरेटिव्ह होतं. तिचं पण नुकताच जॉब गेला होता, त्यामुळे ती घरी अडकली होती. मुलगी शाळेला एकच मुलगी होती त्यांची. एकदा शाळेला गेली, तर ते दोघेही एकटे असायचे घरी. त्या दोघांनी डेलिबरेटली ठरवलं, की हा जो वेळ आहे, हा आपण एकमेकांना ॲक्चुअली आयुष्यातनं काय पाहिजे?
त्यांनी ओळखलं होतं आणि कुठलंही कपल करू शकतं. सगळ्यांना काही थेरपिस्टची गरज आहे किंवा काउन्सिलरची गरज आहे असं नाही. त्यांनी इंटेन्शनली ठरवलं, की आपण एकमेकांना परत ओळखायचं. हे त्यांनी जाणून घेतलं होतं, की कुठलाही व्यक्ती आहे, आपण ज्याच्याशी लग्न केलं होतं, तो कायमचा तसा राहणार नाहीये. तो ॲक्चुअली बदलत असतो. जसं आपल्या आयुष्याचे एक्सपिरियन्सेस असतात, तसं आपण बदलत असतो. कुठलाही व्यक्ती तसाच राहत नाही. तर नव्याने एकमेकांची ओळख करून घेणं गरजेची असते. इव्हन लाँग टर्म रिलेशनशिप्समध्ये. कारण जसं तुम्ही म्हणालात तसं मोबाईल फोनमध्ये हरवणं, कामामध्ये हरवणं, गेम म्हणजे इतर करण्यामध्ये म्हणजे आज काय केलं, हे केलं, ते केलं, हे आणलं, ते नेलं, डबा केला, असं केलं, कामाला गेलो, कामावरनं आलो. करण्यामध्ये दिवस निघून जातो. मग आपण कोण असतो? हू आर वी बिईंग? हं. ही नवीन त्यांनी जेव्हा ओळख करून घ्यायचं इंटेन्शन ठेवलं, तेव्हा त्यांनी डिस्कव्हर केले, की ॲक्चुअली दोघांनाही त्यांचे जॉब्स अजिबात आवडत नाहीत. हो. 12-12 तास कॉम्प्युटरच्या समोर बसणं आवडत नाही. त्यांना नेचर आवडतं. त्यांना ट्रॅव्हलिंग आवडतं. त्यांना नवीन-नवीन एक्सपिरियन्सेस घ्यायचे होते. त्यांना दोघांनाही असं खूप आपल्याला पैसे करायला पाहिजेत आणि खूप आपलं रिटायरमेंट फंड मोठं पाहिजे. हे दोघांनाही ती इच्छा नव्हती. हं, लग्नाच्या आधी दोघांनी म्हणलं होतं, की आम्हाला हे सगळं हवंय. हं, पण जसं-जसं त्यांचं लाईफचं डिससॅटिस्फॅक्शन वाढत होतं, जोपर्यंत एकाचं ऑपरेशन आणि दुसऱ्याचा जॉब गेला नाही, तोपर्यंत त्यांना विचारायलाच वेळ मिळाला नाही एकमेकांना, की तुला खरं काय पाहिजे हं. लाईफमध्ये? हे जेव्हा त्यांनी डिस्कव्हर केलं, तेव्हा त्या दोघांनी ठरवलं, की नाही आपण मग आता ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये जायचं. बरं. मग दोघांचे त्यांनी 6 मंथ्समध्ये सगळं रॅप अप केलं. त्या मुलीला पण कन्सल्ट केलं. ती लहान होती. तिला पण इंटरेस्ट होता. ॲक्चुअली ती अशा शाळेत जात होती, जे ऑलरेडी आउटरीचमध्ये जात होते. गावोगावी जात होते. गावातल्या मुलांना शिकवत होते. त्यामुळे ती पण खूप एक्साईट झाली, की हो आपल्याला गावाकडे जायला मिळेल. हं. मग त्यांच्या आईची कुठेतरी प्लॉट ऑफ लँड वगैरे होतं. तिथे जाऊन त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग सुरू केलं. आणि मे बी त्यांचं रिटायरमेंट फंड एवढा मोठा नाहीये. पण रोजच्या जीवनातला जो त्यांचा आनंद आहे, तो खूप जास्त आहे आणि त्यांचं कपल रिलेशनशिप आधीपेक्षा अजून खूप स्ट्राँग आहे. वाह! तर मग आपल्याला ॲक्सिडेंट व्हायची किंवा ऑपरेशन व्हायची गरज नाहीये, हे कनेक्शन परत जुळवायला. एक जाणीव पुरते, की आपण बदलत असतो. आपले अनुभव आपल्याला बदलत असतात आणि जे लग्नाच्या आधी खरं होतं, ते लग्नाच्या नंतरही तितकंच खरं आहे असं नाही. जोपर्यंत आपण विचारत नाही आणि मोकळेपणाने बोलत नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्याला आयुष्यामध्ये काय हवंय आणि काय करायचंय हे आपल्याला एकमेकांच्या बरोबर ठरवायची जे फ्रीडम आहे, ते आपल्याला करता येणार नाही. तर मान्सून बाहेर जरी पाऊस पडत असला आणि जरी आपण घरात अडकलो असलो, तरी ही एक नवीन संधी आहे एकमेकांना परत ओळख करून घ्यायची, एकमेकांची ड्रीम्स, डिझायर्स परत ओळखून घ्यायची आणि हू नोज एक नवीन डायरेक्शन येऊ शकते लाईफला. ॲब्सोल्युटली. खूपच इंटरेस्टिंग मुद्दा तुम्ही एक्सप्लेन केलात मॅडम. तर मी आत्ता एका सायकियाट्रिस्टकडनं एक टर्म ऐकली, की अँटिसिपेटरी अँक्झायटी. सो बरीच कपल्स या अँक्झायटीमध्येच कुठेतरी जगतायत. कारण तो स्ट्रेस हा कॉन्स्टंट आहे. करिअरचा असेल, मुलांचा असेल, जॉबचा असेल. तर त्या पलीकडे जाऊन एकमेकांना ओळखणं आणि स्वतःला ओळखणं, तर ही खरोखर एक अनोखी संधी मान्सूनमुळे आपल्याला मिळू शकते. कारण ते वातावरणच इतकं धुंद असतं, की त्यात फक्त रोमान्सच नसतो, तर एक थोडंसं कुठेतरी आपण स्वतःला नव्यानं ओळखण्याची पण संधी असते. ते सृजनाचंच एक प्रतीक आहे. पाऊस हा निसर्गामध्ये, तसंच तो आपल्यामध्ये पण आहे. तर ही संधी मला वाटतं आपण ओळखूया आणि कपल रिलेशनशिप आणखी स्ट्राँग करूया. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. ऐकत रहा व्ही फॉर वजाना पॉडकास्ट. Disclaimer: this podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.